राम नारायण राम. संतान दलाचे उद्दिष्ट लोकांना एकत्र आणणे आणि एक कुटुंब तयार करणे आहे. पण हे कसे साध्य होईल हे आपल्याला समजून घ्यायला हवे. जर आपण इतिहास पाहिला तर पृथ्वीवर आधी राजतंत्र होते, एक राजा एक कुटुंब. आजकाल मात्र प्रत्येक घरात एक राजा आहे. राजकीय पक्षांचे संस्थापकही आपल्या पक्षाला कुटुंब म्हणूनच पाहतात. जसे की एक सदस्य मंत्री झाला तर दुसरा पंतप्रधान मुख्यमंत्री बनतो. अशा प्रकारे संपूर्ण पक्षावर त्यांचेच नियंत्रण असते. राजकीय पक्षांच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होत नाही. हा कायदा कोणी बनवला? समाजात अनेक प्रकारे परिवारवाद दिसतो. जसे गुरुजींचे उदाहरण घेऊ. त्यांचे पुत्रपुत्री त्यांचे उत्तराधिकारी होतात आणि पैसा गोळा करतात. हे सर्व लोक असे का करतात? केवळ उदरनिर्वाहासाठी नाही तर त्यांची संपत्ती टिकवण्यासाठी. अशा परिवारवादाचे खातं बंद केले पाहिजे, तरच परिवारवाद संपेल आणि राजतंत्रही संपायला हवे. सूर्यापासून आपण शिकतो आणि ढगांपासून कल्पना मिळते. हे सगळे काहीच बोलत नाहीत ना. धरती आपल्याला म्हणते, माझ्यावर राहू नका, निघून जा. निसर्गातील प्रत्येक गोष्ट सायांसाठी समान आहे. मग निसर्गाचा नियम का लागू होत नाही? कारण लोकांना परिवारवाद हवा आहे. एक राजकीय पक्ष 20 ते 30 वर्ष सत्तेत राहतो, कोट्यवधी रुपये कमावतो आणि नंतर परदेशात फिरायला जातो. जर साया जगाला एकत्र आणले आणि एकच कायदा केला तर कोणालाही चोरी करण्याची गरज उरणार नाही. जोपर्यंत व्यक्तिगत मालकी हक्क राहील तोपर्यंत चोरी राहील. जे काही आहे ते आपल्या पृथ्वीकरिता, समाजाकरिता, राष्ट्राकरिता आहे आणि त्यामुळे चोरी होणार नाही. एक कुटुंबातील अनेक सदस्य एकमेकांवर चोरी करतात का? नाही. समाजातून चोरी संपवण्यासाठी परिवारवाद संपवला पाहिजे. आपली सुरक्षितता आपण स्वतः करू शकतो. चोरी, डाके, खून हे सर्व केवळ मालकी हक्कांमुळेच होतात. समाजातील लोक एक कुटुंब बनले तर कोणी कोणाला घाबरणार नाही आणि सर्वजण एकमेकांचे रक्षण करतील. याची सुरुवात अशी होईल की व्यक्तिगत मालकी हक्क संपवला जाईल. धरती, सूर्य, पाणी हे सर्व आपल्याला जगायला मदत करतात. ते आपल्याला त्यांचे सर्व काही देतात. ते मालकी हक्क दाखवत नाहीत. जर दाखवले असते तर आपण जगू शकलो असतो का? निसर्गाच्या पंचतत्वाच्या कायद्याची अंमलबजावणी पृथ्वीवर झाली पाहिजे. एक केंद्रीय नियंत्रण असायला हवे. मालकी हक्काच्या गोष्टी आता आहेत, पण वैदिक काळात लोक शेती करायचे आणि सर्व पीक एकत्र ठेवायचे. प्रत्येक जण गरजेनुसार त्याचा वापर करायचा. मात्र आता आपण सर्व काही स्वतःकडे ठेवतो आणि स्वतःसाठीच विचार करतो. आपण निसर्गाच्या नियमानुसार वागत नाही. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो, दररोज आपल्याला मार्ग दाखवतो, पण आपण उलटाच करतो आणि उलट वागल्यामुळे परिणामही उलट मिळतो. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. सर्व माणसांनी एक व्हायला हवे. सर्वांचे एकच तत्व असायला हवे की कोणताही व्यक्तिगत मालकी हक्क नसेल. सर्वांना समान अधिकार असतील. प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार कार्य करील आणि समाज त्यांचा सन्मान करील. जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी प्रत्येकाला समान मिळायला हव्या. निसर्गाने सर्वांना समान अधिकार दिले आहे आणि आपण या अधिकारांसह जन्माला आलो आहोत. जोपर्यंत या पृथ्वीवर समाजातील लोकांना दिशाभूल करणारे लोक असतील तोपर्यंत समाजाला लुटणारे लोक असतील. हे सर्व संपवून प्रत्येकाला एकत्र आणले पाहिजे. निसर्गाच्या नियमांचे पालन करायला हवे, तरच सर्वजण आनंदात राहतील आणि चांगले कर्म करतील.